नमस्कार मंडळी, जय देविदास माऊली. मी आहे सध्या संत देविदास महाराज समाधी संस्थान करंजगाव या ठिकाणी. आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की संत देविदास महाराज समाधी संस्थान या संस्थांशी किती जुळवणूक या सर्व भक्तांची आहे. आणि म्हणून इथपर्यंत येण्याचा माझा हा प्रयत्न होता की आपल्याला या ठिकाणी देविदास माऊलींचं असलेलं जे विशाल स्वरूप आहे ते तुम्हाला दिसावं. अर्थात तो प्रत्येकाच्या भक्ताच्या मनातला विषय आहे. मात्र दाखवण्यामागचा हाच भाव आहे की संत देविदास महाराज समाधी संस्थान हे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांचा जय जयकार व्हावा आणि ही अद्भुत लीला महाराजांची प्रत्येकाला दिसावी. आणि अर्थातच तुम्हाला सांगतो की ही जी तुम्हाला मागे बंगडी दिसत आहे ती बंगडी जवळजवळ 8 दिवसा अगोदरपर्यंत सतत 4 ते 5 दिवस एकसारखी झुलत राहायची. आणि आम्हा सगळ्यांची एक श्रद्धा आहे की त्यावरती प्रत्यक्ष संत देविदास महाराजच विराजमान असतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही या ठिकाणी येतो आणि बंगडी आम्हाला सतत कधी कधी 2 तास कधी कधी 4 तास अशा स्वरूपात चालू असते. आणि त्यावरती प्रत्यक्ष पुरावे देखील आहे की भक्त म्हणतात की ज्या वेळेला ती बंगडी प्रत्यक्ष झोका घेते त्यावेळेला ती बंगडी अशी हलते. त्यामुळे ते प्रत्यक्ष प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला सांगते. आणि अर्थातच ऑक्टोबर महिन्यापासून या भव्य दिव्य अशा समाधी संस्थांचं बांधकाम या ठिकाणी सुरू झालंय. आणि प्रचंड प्रचंड भक्त जे मोठ्या श्रद्धेनं या संस्थांशी जुळले आहेत ते या ठिकाणी येतात. हे संबंध संस्थान पाहतात, येथील बांधकाम पाहतात आणि फुल नाही तर फुलाच्या पाकळीवर का होईना योगदान देण्याचा मनस्वी प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. आपण एक प्रत्यक्ष झलक या संबंध अशा बांधकामावरती देण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला सांगतो, कैलास कॅमेरा बघूया. या ठिकाणी समाधी संस्थांचं बांधकाम सुरू आहे आणि ही खाली त्यामुळे पुढे टाकण्याचा एक मनोदय हा आहे की या पिलरला ज्या वेळेला आपण पाणी देतो त्यावेळेला ते पाणी समाधीवरती जाऊ नये. अर्थातच हे 4 पिलरचं काम त्या ठिकाणी झालंय आणि 4ही कॉर्नरला पुन्हा 4 पिलर आपण दिले आहे. आता हे प्रत्यक्ष हा पुढचं पिलर आपण सगळं पाहू शकता. हे याचं सुंदर असं काम करण्याचा एक मनोदय आपण कुठल्या कहा के हो आप एमपी एमपीचे हे ठिकाणी सगळे मजूर वर्ग आहे आणि सुंदर असं उत्कृष्ट काम ते करत असतात. आणि अर्थातच तुम्हाला सांगायचं झाल्यास प्रत्यक्ष त्या ठिकाणी कधीही ते येऊ द्या तुम्हाला त्यांचं काम त्यांचे हात सदैव चालूच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे ते आराम करतात का हाही माझा एक खरं तर प्रश्न आहे. त्यामुळं अत्यंत फास्ट स्वरूपात हे काम 1.5 महिन्याच्या कालावधीतच इतकं विशाल स्वरूप त्या ठिकाणी कामाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ते खरंच या सगळ्या मजूर वर्गांच्या त्या ठिकाणी अथक परिश्रमातून झालाय. इकडे सुद्धा कैलास, इकडे सुद्धा पिलरचं बांधकाम आहे, पलीकडे सुद्धा पिलरचं बांधकाम आहे, पुढे सुद्धा पिलरचं बांधकाम आहे. आणि समाधी संस्थांवरती जे तुम्हाला 4 पिलर दिसत आहे त्यावरती घुमट संत देविदास महाराजांचं त्या ठिकाणी होणार आहे.